नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये. ओके, आपण खूप दिवसानंतर भेटतोय. तर आपण पहिल्यांदा आज काय करणार बघा, आज आपण निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहोत. काय म्हणतो बघा, लक्षात ठेवा, निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहोत. त्यानंतर बँक निफ्टीचं वीकली ॲनालिसिस आणि प्लस गोल्डन पॉईंट लक्षात ठेवा, आपण आज गोल्डचं पण ॲनालिसिस करणार आहोत. आणि काय होतंय आज उद्याच्या दिवशी किंवा येणार वीकमध्ये बँक निफ्टीमध्ये ऑल टाइम हाय टच होतं का किंवा क्रॉस होतं का, आपण हे पण चेक करणार आहे. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ वॉच करा. ओके, चला आपण सुरुवात करूया निफ्टीपासून. बघा आपल्याला निफ्टीमध्ये काय दिसते बघा, आपल्याला दिसते मार्केट एकदम डाऊन साईडला चाललेलं, आता रिटर्न रिव्हर्स व्हायला लागलेलं आहे हे आपल्याला दिसतं. पण हे कुठपर्यंत जाऊ शकतं हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी आपण काय करूया, थोडंसं सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून घेऊया. बघा मला वरून जर चेक केलं तर मला इथून दिसते एक रेजिस्टन्स वरच्या साईडनं आलेला आहे. आणि इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की एक सपोर्ट किंवा हा एक रेजिस्टन्स, हे दोन रेजिस्टन्स स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत. वरून एक ट्रेंड लाईन येते आणि एक आपल्याला एक सरळ एक रेजिस्टन्स दिसतोय बघा, हे एक दोन रेजिस्टन्स आहेत. जर मार्केट समजा, आता मी काय म्हणतोय, मार्केट जर समजा जेव्हा 24,000च्या वर, आता किती ट्रेड करतंय, 23,851ला ट्रेड करते. जेव्हा मार्केट समजा 24,000च्या वर होल्ड करून ट्रेड करत असेल, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, 24,000च्या वर होल्ड करून ट्रेड करत असेल तर आपल्याला परत एकदा हे वरच्या लेवल 25,000 आणि हे 26,000 हे पाहायला मिळू शकतं. पण त्यासाठी निफ्टीनं 24,000च्या वर होल्ड करून एक दिवस तरी ट्रेड केला पाहिजे. ओके, जर समजा मला मार्केट उद्याच्याला दाखवतं की 24,000 हा एक स्ट्रॉंग ॲक्ट ॲज काय करतोय, रजिस्टर करतोय, तर आपल्याला परत एकदा मार्केट एक साईड वेव्ह किंवा होलाटेल पाहायला मिळू शकतं. कुठपर्यंत, 24,000 ते 23,000 ह्या रेंजमध्ये. मग आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये ट्रेड कसं करायचं आहे, तर येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला प्राइस ॲक्शन वॉच करून ट्रेड करावं लागणार आहे. ओके, हे होतं वीकलीमध्ये दिसतं आपल्याला. आता आपण काय करूया की आपण डेली ॲनालिसिस करूया. डेली ॲनालिसिस करण्याआधी बघा एकदा सांगतो मला की हे गॅपअप झालं ना मार्केट, बघा हे गॅपअप झालेलं, हे फील करायला येऊ शकतं. काय म्हणते, फील करायला येऊ शकतं. कारण जर निफ्टीनं 24,000 हा स्ट्रॉंग ॲक्ट झाला तर हा गॅप फील झालेला आपल्याला पाहायला मिळेल ह्या वीकमध्ये. ओके, आपण जर आता डेली ॲनालिसिस करूया आणि डेली ॲनालिसिसमध्ये आपल्याला काय समजतं ते आपण चेक करूया आणि नंतर आपण बँक निफ्टीकडे जाणार आहे, कारण बँक निफ्टी इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. बघा ह्यामध्ये म्हणजे मला सांगायचं आहे काय की बघा आपल्याला ट्रेडच करता आलं नसतं, कारण कंटिन्यू मार्केट गॅपअप ओपन होते आणि डायरेक्ट वर जाते. म्हणजे इथं ट्रेड जर करायचं असेल ना तर आपल्याला ट्रेड करता आलं नसणारच आहे. कारण की इथं मार्केटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो की मार्केट गॅपअप ओपन होत आहे आणि डायरेक्ट कुठल्या तरी एक डायरेक्शनल जातं, पण डायरेक्शन आपण कॅप्चर करू शकत नाही, हे एक प्रॉब्लेम असतो. त्यामुळे आपल्याला थोडीशी प्राइस ॲक्शन किंवा म्हणता येईल की प्राइस ॲक्शन येणं गरजेचं आहे, तरच आपल्याला ट्रेड करता येतं. ओके, बघा निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतं मार्केटमध्ये अजून, बघा हे एक रजिस्टर मी तुम्हाला सांगितलं 24,000चा, हा एक स्ट्रॉंग रजिस्टर्स म्हणून आपल्याला ॲक्ट झालेला पाहायला मिळतोय. हा आहे बँक निफ्टीचा चार्ट. बघा आपल्याला बँक निफ्टीच्या चार्टमध्ये दिसतंय बघा, इथला कॅन्डल बघा, पहिल्यांदा सुरुवातीला मार्केट डाऊन 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 कॅन्डल अशा आणलेल्या आहेत. परत रिटर्न मार्केट अप म्हणजे बिग कॅन्डल करत आपल्याला गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथं हे व्हायचं कारण काय, जेव्हा हे रेड कॅन्डल होते ना तेव्हा सगळ्यांचे जे आपले बायर असतात ना, बायरचे एसिल हिट झाल्यामुळं मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे. ओके, आणि नंतर जेव्हा बघा ह्या सेलरचे, आता जसं म्हणजे कुठला तरी एक सेलर असेल, त्यांचं एसएल हिट झाल्यामुळे आपल्याला हे वरच्या साईडला मार्केट गेलेलं पाहायला मिळतं. म्हणजे हे शॉर्ट कव्हरिंग आपल्याला मार्केटमध्ये आलेली पाहायला मिळते. ही जी झाली ना ती शॉर्ट कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळते आणि प्लस थोडंसं बाईंगची एंट्री असल्यामुळे. बघा आता मी काय म्हणतोय, आपल्याला प्राइस ॲक्शन चेक करायचे ना, ऑल टाइम हायला ब्रेक करायला फक्त 50 पॉईंट कमी आहेत. काय म्हणते, 50 पॉईंट कमी आहेत आणि 50 पॉईंट क्रॉस झाल्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक ऑल टाइम न्यू टच झालेलं पाहायला मिळेल. ओके, आता आपण काय करूया, वीकलीमध्ये काय समजतं बघूया. बघा वीकलीमध्ये आपल्याला समजतं की मार्केट पूर्ण स्ट्रॉंग आहे. आता तरी समजतं फक्त एवढंच की हे एक 55,000, काय म्हणतो मी, 55,000 हा एक स्ट्रॉंग रजिस्टर म्हणून ॲक्ट करणार आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण की हे एक राऊंड लेवल पण आहे आणि ते एक फास्ट रजिस्टन्स पण आहे. बघा जर निफ्टीनं
जर बँक निफ्टी जर इथं रिस्पेक्ट देत असेल 55,000ला रिस्पेक्ट देत असेल तर आपल्याला समजून जायचं की येणाऱ्या वीकमध्ये मार्केट आपल्याला परत एकदा एक व्होलाटाईल आणि साईडवे पाहायला मिळतं. ते पण कोणत्या रेंजमध्ये 55,000 ते 53,000 ह्या दोन्ही रेंजमध्ये आपल्याला मार्केट पाहायला मिळू शकतं. आणि जर मार्केट 53,000 पण क्रॉस करून जर डाऊन साईडला आलं तर हे परत जे गॅप आहे ना हा वाला गॅप फिल झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण की हे मार्केट गॅप ओपन होऊन वरच्या साईडला गेले, त्यामुळे मी हे सांगतोय. ओके, आता आपण काय करूया की जरा ह्याचं डेली ॲनालिसिस करूया आणि नंतर आपण गोल्डचं पण ॲनालिसिस करणार आहे, कारण ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण ते पण ऑल टाईम हायलाच रन करते. बघा इथं पण बघा, इथं आपल्याला ट्रेड घेता आलं असतं, काय म्हणतोय प्राइस ॲक्शन वॉच करून आपल्याला इथं ट्रेड घेता आले असते, पण त्यासाठी आपल्याला प्राइस ॲक्शन आपल्याला येणं गरजेचं आहे. आपण काय करूया की जरा हा डेली चार्ट आहे ना, तर डेली चार्टला पहिल्यांदा कन्वर्ट करू 15 मध्ये आणि त्यामध्ये आपण प्राइस ॲक्शन थोडीशी शिकून घेऊया. ओके, बघा आपण हा काय केला आहे 50 मिनिटमध्ये आपण ह्या चार्टला आपण शिफ्ट केलं, तर आपल्याला समजतं काय आपण कुठून करू की जिथून मार्केट डाऊन साईडला आलं ना तिथून आपण जरा प्राइस ॲक्शन शिकूया. बघा पहिल्यांदा मी काय करतो की थोडंसं सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करतो, बायर सेलर कोण स्ट्रॉंग आहे ते पण तुम्हाला जरा एक्सप्लेन करतो. बघा आपल्याला हे एक झोन आहे, ठीक आहे, मी हा झोन ड्रॉ करून गेला. इथं मला ट्रेडिंग करता येत नाही, कारण की इथं मला समजत नाही, कारण की बायर स्ट्रॉंग आहे का सेलर स्ट्रॉंग आहे इथं मला समजत नाही. ओके, त्यामुळे मला इथं काय समजत नाही. पण बघ लक्षात ठेवा, जर सेलर जर स्ट्रॉंग असले असते ना मार्केटमध्ये त्यांनी काय केलं असतं, खाली घेऊन गेले असते. आपण काय करतोय प्राइस ॲक्शन शिकतोय बरोबर, तर तुम्ही मी काय सांगतो तेवढं लक्ष द्या. बघा बायर आणि सेलर, जर सेलरला स्ट्रॉंग असले असते ना तर त्यांनी मार्केट डाऊन साईडला घेऊन गेले असते अजून, पण मार्केटमध्ये काय होतंय गॅपअप ओपन होते, काय होतं गॅपअप ओपन होते आणि जो प्रिव्हियस जो रेजिस्टन्स आहे, आता समजा हा माझा रेजिस्टन्स होता त्याच्यावर मार्केट होल्ड करते, काय म्हणतोय त्याच्यावर मार्केट होल्ड करते, ह्याचा अर्थ बायर स्ट्रॉंग आहेत, काय म्हणतोय मी बायर स्ट्रॉंग आहेत हे आपल्याला समजतं. आणि हा आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून ॲक्ट करतोय. आणि कोण 50,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून ॲक्ट करतोय. जोपर्यंत मार्केटमध्ये आता बघा येणाऱ्या फ्युचरमध्ये 50,000च्या वर मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला एक बाईंग पाहायला मिळू शकते. जेव्हा जेव्हा मार्केट 50,000 पाशी येईल तेव्हा आपल्याला एक बाईंगचं पुल बॅक आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता प्राइस ॲक्शनमध्ये बघा, प्राइस ॲक्शन तुम्हाला थोडीशी एक्सप्लेन करतो. जेव्हा मार्केटमध्ये समजा बघा इथं बघा हे एक रजिस्टन्स आहे, ठीक आहे, आता हा एक रजिस्टर आपल्याला दिसतो. मार्केटनं काय केलं बघा, एक 11 तारखेला बघा 11 तारखेला मार्केटने ट्राय केलं त्या रजिस्टरच्या वर होल्ड करायचं, पण होल्ड करू शकलं नाही. परत नंतर एकदा काय केलं की डाऊन साईडला आलाय, पण तो रिस्पेक्ट देतोय, तो जो रजिस्टन्स आहे ना त्याला रिस्पेक्ट देतोय आणि तिथून प्राइस ॲक्शन करून बघा इथे एक प्राइस ॲक्शन केले आणि तिथून नंतर मार्केट वरच्या साईडला गेले. म्हणजे आपल्याला इथं एंट्री घेता आली असते आणि आपण इथं चांगलं प्रॉफिट कमवलं असतं. पण आपल्याला हे समजलं पाहिजे की बायर स्ट्रॉंग आहे का सेलर स्ट्रॉंग आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिला 2 दिवस आपल्याला ॲनालिस्ट म्हणजे 2 दिवस आपल्याला काय झालं हे माहीत असणं गरजेचं असतं. बघा नंतर सेम कसं मार्केट काय करतं बघा, एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स ब्रेक करून, आता बघा इथे काय केलं की रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केट रेजिस्टन्सच्या वर होल्ड होते, ह्याचा अर्थ जो बायर आहे तो स्ट्रॉंग आहे आपल्याला परत एकदा समजतं. सेम आपल्याला तसंच झालेलं आहे. बघा इथे एक काय होतं बघा, इथे काय झालंय मार्केटमध्ये एक ब्रेकआउट रेंजचं ब्रेकआउट आले. जर मार्केटमध्ये सेलर स्ट्रॉंग असले असते तर त्यांनी मार्केटला खाली घेऊन आले असते, पण मार्केटमध्ये काय झालं की त्यांनी काय केलं की रेंज तयार केली पहिल्यांदा आणि नंतर त्याचं ब्रेकआउट केलं आणि ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट कंटिन्यू वरच्या साईडला गेलेलं आहे. ओके, हे आपल्याला थोडीशी प्राइस ॲक्शन अशी समजली पाहिजे. आता येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला निफ्टीचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं हे काय होणार आहे. ओके, हे होतं निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस, निफ्टीचं ॲनालिसिस. आपण आता गोल्डकडे जाऊया. 1 2 3 स्टार्ट. हा आहे गोल्डचा चार्ट. ओके, तर आपल्याला गोल्डमध्ये समजतं काय बघा, मार्केट ऑल टाईम हायला टच करतंय आणि रन पण करतंय, हे आपल्याला वॉच केल्यानंतर समजतं. पण आपण त्यासाठी काय करू पहिल्यांदा थोडंसं बिग कॅन्डल म्हणजे जरा टाइम फ्रेम जरा इन्क्रीज करूया. हा आहे वीकली चार्ट. बघा मी वीकली चार्टमध्ये तुम्हाला जर प्राइस ॲक्शन समजून सांगायचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आपल्याला समजतं काय ते पण आपण एक्सप्लेन करूया. पहिल्यांदा मी काय करतो, हे जे लाईन काढलेत ना ते जरा रिमूव्ह करतो. ओके, मी हा सगळ्या लाईन जे आहेत ना रिमूव्ह करतोय. ओके, सगळ्या लाईन आता रिमूव्ह झालेल्या तुम्हाला दिसतात. बघा मी पहिल्यांदा तुम्हाला एक सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून दाखवतो. बघा हा माझ्यासाठी पहिल्यांदा एक ॲक्ट ॲज अ रेजिस्टन्स होता, पास्टमध्ये ॲक्ट ॲज अ रजिस्टर होता. तिथून नंतर मार्केटने एक काय केलं की ह्याचं रजिस्टन्सचं ब्रेकआउट दिलं आणि परत एकदा रिस्पेक्ट दिलाय त्या रजिस्टन्सला, पण त्याच्या वरच होल्ड होतंय, ह्याचा अर्थ इथं बायर स्ट्रॉंग आहेत हे आपल्याला समजतं. आणि हे काय प्राइस ॲक्शन आहे, काय म्हणतो मी हे प्राइस ॲक्शन आहे. हे गोल्डमध्ये सांगवले तुम्हाला मी गोल्डमध्ये. ओके, तिथून नंतर बघा
मार्केटनं काय केलंय की एक जे कप विथ हँडल म्हणण्यापेक्षा एक राउंडिंग बॉटमचं एक पॅटर्न फॉर्म केलं आणि त्याचं ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट कंटिन्यू वरच्या साईडला गेले, म्हणजे एक डायरेक्शनल गेले. काय म्हणते डायरेक्शनल कुठून गेले? 80,000 पासून ते 85,000, म्हणजे कमीत कमी 15,000 टोटल 15,000 मार्केट एक डायरेक्शनल गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं, आणि ते पण गोल्डची प्राइस. ओके, जर तुम्ही समजा इथं 80,000ला जर तुम्ही सोनं घेतलं असतं तर तुम्हाला ते 15,000 प्रॉफिट कमवून दिलं असतं. काय म्हणतो मी 15,000 डायरेक्ट प्रॉफिट, ते पण 1 ते 2 महिने, मला वाटतं 2 महिन्यामध्ये तुम्ही 15,000 प्रॉफिट कमवलं असतं, आणि ते पण चांगल्या प्रकारे. जर पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलं तर किती होते आपण ते पण जरा तुम्हाला सांगतो. बघा, पर्सेंटमध्ये कॅल्क्युलेट केलं त्याचा अर्थ होतो तो तुम्ही 20% 2 महिन्यामध्ये प्रॉफिट कमवताय. काय म्हणतो 20%. पण त्यासाठी तुम्हाला प्राइस ॲक्शन येणं गरजेचं असतं, आणि थोडंसं चार्ट ॲनालिसिस पण करता आलं पाहिजे. ओके, आता झालंय काय गोल्डमध्ये एवढं ते पण आपण जरा चेक करूया. बघा, इथं प्राइस ॲक्शनच आपण सांगू शकतो की हे प्राइस ॲक्शन झाल्यामुळंच असं झालं असणार आहे. दुसरं जनतेकडं काय झालंय, कुठं क्रायसिस आलेत, काय म्हणतात त्याचं, परत हे झालं, म्हणजे कोणते पण इकॉनॉमिक्स जे आलेले आहेत ना कंडिशन, ठीक आहे. पण आपल्याला प्राइस ॲक्शननुसार आपण ट्रेड करतोय, त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये एंट्री घेता आलं पाहिजे, प्लस तुम्हाला एक्झिट करता आलं पाहिजे, हे आपल्याला जमलं पाहिजे. ओके, आता बघा, तर आपण काय केलं, हे वीकली केलं ना, वीकलीमध्ये झालंय काय ते आपण आता चेक केलं की इथं मार्केटने काय केलं की एक राउंडिंग बॉटमचं जे एक राउंडिंग बॉटम आहे ना, बॉटम असं त्याचं ब्रेकआउट झाल्यापासून मार्केट कंटिन्यू डायरेक्शनल गेलेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळते, आणि ते पण वीकलीमध्ये. आता आपण काय करूया, ह्याला डेलीमध्ये चेक करूया, आणि मार्केट कुठं थांबू शकतं ते पण आपण चेक करूया. बघा, सध्याच्या कंडिशनमध्ये मार्केटनं परत काय केलं बघा, एक रजिस्टर, मी तुम्हाला एक रजिस्टर काढून दाखवतो. हा एक रजिस्टन्स आहे, तो पण कुठल्या 88,000ला मार्केटने एक रजिस्टन्स तयार केला आहे. जोपर्यंत, पॉईंट लक्षात ठेवा, जोपर्यंत मार्केट 88,000च्या वर आहे तोपर्यंत आपल्याला एक मार्केट होलाटाईल किंवा बाईंगचं पाहायला मिळू शकतं. काय म्हणते मी, होलाटाईल किंवा बाईंगचं पाहायला मिळू शकतं. आणि ह्यामध्ये जास्त करून तुम्ही सेलिंगचा विचार करत नाही. जर करायचा असेल तर टॉपला कुठं 96,000, आता हे दिसते 96,000, इथं जर तुम्ही सेलिंगचा विचार करत असाल तर करा, कारण की इथून मार्केट 4 ते 5% डाऊन साईडला येईल. तिथून नंतर थोडंसं आपल्याला होलाटाईल परत रिटर्न गेलेलं पाहायला मिळेल. आणि जर मार्केट समजा 88,000च्या खाली जर परत सोनं आपल्याला येताना दिसत असेल तर तिथून नंतर मार्केट परत एकदा 80,000 आपल्याला दाखवण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 88,000ला मार्केट आलं तर इथं एक सपोर्ट घेऊन रिटर्न पण जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. काय म्हणतो, रिटर्न जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. ते ओळखायचं कसं, जर मार्केट 88,000ला आलं आणि इथं होल्ड होतंय, काय म्हणतो मी, होल्ड होतंय आणि एक ब्रेकआउट दिलं आणि आपल्याला दिसतं बायर स्ट्रॉंग आहेत, तर आपल्याला परत एकदा मार्केट 96,000ला गेलेलं पाहायला मिळू शकतं. ओके, हे आपण गोल्डमध्ये सांगतोय. आता बघा, आपल्याला इथं एक्झिट करायचं आहे का नाही, मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, जर उद्याच्या येणाऱ्या वीकमध्ये जर मार्केट समजा 92,000, काय म्हणतोय 92,000 ह्याच्या खाली जर आलं तर तुम्ही एक्झिट करा, नाहीतर होल्ड करा. काय म्हणतोय मी, होल्ड करा, कारण की इथून मार्केट थोडंसं आपल्याला आता होलाटाईल दाखवेल, तर नंतर 96,000चं ब्रेकआउट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. जर मार्केटनं जर काय केलं की 92,000च्या खाली जर ट्रेड करायला लागलं, काय म्हणतोय 92,000च्या खाली ट्रेड करायला लागलं, तर आपली जी पोझिशन आहेत ना, ते पोझिशन एक्झिट करा. काय म्हणतोय, पोझिशन एक्झिट करा. आणि नंतर मार्केट जर समजा 88,000पर्यंत आलं आणि इथं होल्ड होत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, आपली पोझिशन ॲड करू शकता. मी हे तुम्हाला सांगतोय, कारण की इथून नंतर जर समजा 92,000 पासून जर मार्केट डाऊन आलं तर आपल्याला 5% आपल्याला लॉस पाहायला बघायला मिळू शकतो. त्यापेक्षा सिंपल काय करणे, एक्झिट करणे, आणि इथं तुम्ही जरा थोडी तुमची पोझिशन ॲड करू शकता. जर ज्यांनी 80,000ला एंट्री घेतली, काय म्हणतोय 80,000ला, कारण की इथं बघा, मी तुम्हाला दाखवतो जरा, ज्यांनी 80,000ला एंट्री घेतली त्यांच्यासाठी मी सांगायला लागलोय, कारण की इथून 20% प्रॉफिट तुम्ही कमवले. काय म्हणतोय मी, 20%. ज्यांनी इथे एंट्री घेतली तर तुम्हाला आता 20% प्रॉफिट मिळतंय. जर 92,000च्या खाली येत असेल तर एक्झिट करा, मी त्यांना सांगतोय. ओके, ज्यांनी नवीन घेतली असेल एंट्री आता टॉपला, तर त्यांच्यासाठी मी जास्त काही सांगू शकत नाही. जर समजा तुम्ही 96,000 55,000ला एंट्री घेतली तर त्यांच्यासाठी सिंपल एकच आहे की
वेट आणि वॉच. कारण की आता तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण की मार्केट एक टॉप रेंजला आल्यानंतर तुम्ही एंट्री घ्यायचं तर रिझनच नाही. एंट्री घ्यायचं रिझन असल्याशिवाय एंट्री घ्यायचं नाही. आता सध्या इथं एक्झिट करायचं रिझन नाही. काय म्हणतो मी, एक्झिट करायचं रिझन आहे, त्यामुळे मी सांगायला लागलो आहे. ओके, हे होतं निफ्टीचं, हे होतं गोल्डचं ॲनालिसिस. ओके, काय होतं आपण चेक करूया येणाऱ्या वीकमध्ये. ओके, बाय.